कुलगुरूंनी आता सांगितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात जवळपास या गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योगामध्ये 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट हे आपण या ठिकाणी आणतो। जसं मी सांगितलं की पुढच्या काळामध्ये हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नसेल तर महाराष्ट्राचं प्रवेशद्वार, महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून गडचिरोलीकडे पाहिलं जाईल। त्या दिशेनं आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुंतवणूक येते। पण ही गुंतवणूक आल्यानंतर त्या गुंतवणुकीकरता मानव संसाधन असणं हेही अत्यंत महत्वाचं आहे आणि ते मानव संसाधन स्थानिक असणं हे त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं आहे। आतापर्यंत मी बघितलं की लॉयडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगार दिलेला आहे। पण पुढच्या काळात हे वेगवेगळे जे उद्योजक आहेत त्यांच्याकरता फ्युचर रेडी अशा प्रकारचं आमचं मानव संसाधन हे तयार करणं गरजेचं होतं। आणि मी गोंडवाना विद्यापीठ, त्याचे कुलगुरू, त्यातले सगळे मेंबर्स यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की बरेच वर्ष आपण ऐकतो की इंडस्ट्री आणि अकॅडेमिया, उद्योग आणि शिक्षण यांचा एकत्रित विचार झाला पाहिजे, यांचं कोलॅबरेशन झालं पाहिजे, यांचं कोऑपरेशन झालं पाहिजे आणि त्यातनं उद्योगानेच आपल्याला कशा प्रकारचं मानव संसाधन आहे या संदर्भात आपल्या विद्यापीठाशी कोलॅबरेट केलं पाहिजे। विद्यापीठाने तसं मानव संसाधन तयार करण्याकरता ट्रेनिंग कोर्सेस, डिग्रीज, तशा प्रकारचे अभ्यासक्रम हे तयार केले पाहिजे। म्हणजे या दोघांच्या मिलनातून एक अशा प्रकारे मानव संसाधन आपण तयार करू शकतो की जे ज्या दिवशी पासआउट होतं त्याच दिवशी त्यांच्या हातामध्ये चांगल्या प्रकारचे रोजगार, चांगले जॉब्स असतात। आज गोंडवाना विद्यापीठाने आणि लॉयड्स मेटलने ही जी संकल्पना आहे ती UITच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवून दाखवली आहे। आणि हे जे आता केंद्र या ठिकाणी तयार झालेलं आहे यामुळे या 3 लाख कोटीच्या गुंतवणुकीतून जवळपास 75,000 ते 1 लाख जॉब्स हे तयार होणार आहेत। आणि त्याच्याकरता आपल्याच गडचिरोली जिल्ह्यातले आपले तरुण तरुणी हे तयार करण्याकरता आता इंडस्ट्रीला काय पाहिजे,